नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जे-एन-एम फर्स्ट इयरमधील नर्सिंग फाउंडेशन या विषयामधील युनिट 4 हेल्थ असेसमेंट किंवा फिजिकल असेसमेंट या टॉपिकबद्दल शिकणार आहे. हेल्थ असेसमेंट म्हणजे काय तर आरोग्य तपासणी. तर बघूया हेल्थ असेसमेंट म्हणजे काय आहे ते? तर आता बघूया आपण हेल्थ असेसमेंटचे इंट्रोडक्शन. Health assessment is a systematic process of collecting and analyzing data to evaluate a person's overall health status. म्हणजेच काय तर हेल्थ असेसमेंट ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. कसली तर कलेक्टिंग डाटा अँड ॲनलायझिंग डाटा म्हणजेच रुग्णांची माहिती गोळा करण्याची आणि त्यांचे विश्लेषण करण्याची एक काही पद्धतशीर प्रक्रिया आहे किंवा सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. ज्याच्यामध्ये रुग्णांची माहिती गोळा केली जाते आणि ही माहिती कशाबद्दल असते तर रुग्णांच्या ओव्हरऑल हेल्थ स्टेटसबद्दल म्हणजेच रुग्णांच्या संपूर्ण आरोग्याची माहिती असते. म्हणजेच काय तर हेल्थ असेसमेंट ही काय प्रोसेस आहे म्हणजेच रुग्णांच्या माहिती गोळा करण्याची पद्धतशीर प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये रुग्णांच्या संपूर्ण आरोग्याची माहिती गोळा केली जाते आणि त्याचे विश्लेषण केले जाते. Then it include two main component. First one is a he हेल्थ हिस्ट्री अँड सेकंड वन इज अ फिजिकल एक्झामिनेशन. म्हणजेच काय तर ह्याच्यामध्ये 2 मुख्य घटक समाविष्ट आहेत. पहिलं काय आहे तर हेल्थ हिस्ट्री म्हणजेच आरोग्याचा इतिहास किंवा पास्ट हिस्ट्री. त्यानंतर दुसरं आहे फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे शारीरिक तपासणी. हेल्थ हिस्ट्री किंवा आरोग्याचा इतिहास म्हणजे काय तर रुग्णांच्या बायोडाटा, त्याचं नाव, गाव किंवा त्याचा ॲड्रेस, त्यानंतर त्याचे एज, मरायटल स्टेटस वगैरे ही पूर्ण त्याची माहिती किंवा त्याची पास्ट मेडिकल हिस्ट्री, त्याचं राहणीमान कसं आहे किंवा हे पूर्ण हिस्ट्री कशामध्ये तर हेल्थ हिस्ट्रीमध्ये. त्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे काय तर रुग्णाची शारीरिक तपासणी. जसं त्वचेचा रंग, शरीराची रचना, ते शरीरावर कुठे सूज आहे का? किंवा कोणती चिन्हे आणि लक्षणे दिसत आहेत का? हे बघणे. Then, health assessment is essential for early disease detection, planning, intervention and promoting health maintenance. म्हणजेच काय तर हेल्थ असेसमेंट हे काही खूप गरजेचे किंवा आवश्यक आहे. त्यासाठी तर जे काही डिसीज किंवा आजार आहेत ते लवकरात लवकर समजावेत किंवा त्यांच्या लवकरात लवकर एखादा आजार जर होण्याच्या अगोदर किंवा लवकर समजला तर त्याच्यावरती तसे उपचार करता येतील किंवा त्याचा प्रतिबंध करता येतो. त्यासाठी हेल्थ असेसमेंट हे काय गरजेचे आहे. तसेच प्लॅनिंग करण्यासाठी म्हणजे ते आजार समजल्यानंतर किंवा एखाद्या रोगावरती प्लॅनिंग करण्यासाठी किंवा त्याला कोणत्या पद्धतीची केअरची गरज आहे किंवा कोणत्या उपचारांची गरज आहे हे समजण्यासाठी किंवा त्याची प्लॅनिंग करण्यासाठी किंवा रुग्णाच्या आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी किंवा तो मेंटेन ठेवण्यासाठी हेल्थ असेसमेंट हे काय आवश्यक आहे किंवा गरजेचे आहे. And then nurse use various techniques like inspection, palpation, percussion, and auscultation to ensure holistic and patient-centered care. म्हणजेच काय तर नर्स अशा खूप साऱ्या टेक्निक्स यूज करते किंवा पद्धती वापरते. कशासाठी तर रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यासाठी. ह्या पद्धती वापरून रुग्णांची काही जी काही इसेन्शियल किंवा गरजेची माहिती ती गोळा करता येते. जसे की इन्स्पेक्शन म्हणजेच निरीक्षण करून, पाल्पेशनमध्ये स्पर्श करून, निरीक्षणाद्वारे किंवा स्पर्शाने रुग्णांची जी काही माहिती गोळा होईल किंवा हिस्ट्री कलेक्ट करता येईल. जसे की निरीक्षण करून रुग्णाच्या शरीरावरती किंवा पेशंटच्या शरीरावरती सूज आहे का? किंवा त्वचेचा कलर कसा आहे? किंवा शरीराची रचना कशी आहे? हे बघणे. त्यानंतर आपण डेफिनिशन बघूया किंवा व्याख्या बघूया. त्यामध्ये पहिले आपण हेल्थची डेफिनिशन बघूया. हेल्थ म्हणजे काय? आरोग्य. तर आरोग्याचे डेफिनिशन बघूया आपण. Health is defined as a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease. म्हणजेच काय तर रोगाचा नुसता अभाव नसणे किंवा प्रादुर्भाव नसणे म्हणजेच आरोग्य नव्हे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार नसणे किंवा त्याला काही मेडिकल प्रॉब्लेम नसणे म्हणजेच हेल्थ किंवा आरोग्य नव्हे, तर त्याची संपूर्ण चांगली असण्याची स्थिती. म्हणजे तो व्यक्ती शारीरिकरित्या, त्याच्याचबरोबर मानसिकरित्या किंवा सामाजिकदृष्ट्या पण कसा पाहिजे? निरोगी पाहिजे. तेव्हाच आपण त्याला काय म्हणू? हेल्थ किंवा निरोगी असण्याची स्थिती किंवा आरोग्य असे म्हणू. त्यानंतर आपण हेल्थ असेसमेंटची किंवा आरोग्य तपासणीची डेफिनिशन बघूया.
Health assessment is defined as a systematic, dynamic process by which a nurse, through interaction with a patient, significant other, and health care provider, collect data about the patient. म्हणजेच काय तर हेल्थ असेसमेंट ही काय आहे, की एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. म्हणजेच पद्धतशीर प्रक्रिया आहे किंवा डायनॅमिक प्रोसेस आहे, म्हणजे गतिशील प्रक्रिया आहे. ज्यामध्ये नर्स काय करते, तर रुग्णांशी संवाद साधून किंवा रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून जी काही आवश्यक अशी माहिती आहे ती गोळा करते. म्हणजेच रुग्णाला कोणता त्रास होतोय किंवा त्याला कोणते प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्याच्या शरीरावरती कोणती चिन्हे आणि लक्षणे आहेत किंवा तो होणारा त्रास त्याला कधीपासून होतोय, ही पूर्ण माहिती गोळा करणे. म्हणजेच काय तर हेल्थ असेसमेंट किंवा आरोग्य तपासणी. तर आता आपण बघूया पर्पज ऑफ हेल्थ असेसमेंट किंवा आरोग्य तपासणीचे हेतू. म्हणजेच काय तर आरोग्य तपासणी का बरं करतो किंवा हेल्थ असेसमेंट आपण का बरं करतो, तेच बघायचं आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये पहिले आहे टू कलेक्ट बेसलाईन हेल्थ डाटा ऑफ अ पेशंट. म्हणजेच काय तर रुग्णांचे जे काही बेसलाईन डाटा आहे, म्हणजे पास्ट मेडिकल हिस्ट्री, पास्ट सर्जिकल हिस्ट्री, प्रेझेंट मेडिकल हिस्ट्री, प्रेझेंट सर्जिकल हिस्ट्री, ही पूर्ण माहिती गोळा करणे किंवा कलेक्ट करणे. हा एक काय हेल्थ असेसमेंटचा किंवा आरोग्य तपासणीचा हेतू असतो. Then second one is to identify health problems early. अर्ली. म्हणजेच काय तर जे काही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरात लवकर समजण्यासाठी किंवा डिटेक्ट करण्यासाठी. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल, तर आरोग्य तपासणीमध्ये किंवा हेल्थ असेसमेंटमध्ये ते काय आपल्याला लवकरात लवकर समजेल आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती काही प्रिकॉशन्स घेऊ शकतो किंवा त्याचा प्रतिबंध करू शकतो. त्यासाठीच हेल्थ असेसमेंट किंवा आरोग्य तपासणी काय आहे, गरजेचे आहे. देन थर्ड वन इज टू प्लॅन अप्रोप्रिएट नर्सिंग अँड मेडिकल केअर. म्हणजेच काय तर आरोग्य तपासणीनंतर आपल्याला त्याचा नेमकी काय समस्या आहे किंवा कोणता हेल्थ इश्यू आहे किंवा कोणता हेल्थ प्रॉब्लेम आहे ते समजेल. त्यानंतर आपण त्याच्यावरती अप्रोप्रिएट किंवा योग्य अशी त्याला नर्सिंग केअर देऊ शकतो किंवा वैद्यकीय सेवा देऊ शकतो. त्यासाठी हेल्थ असेसमेंट हे करणे गरजेचे असते किंवा रुग्णाला पुढील सेवा देण्यासाठी किंवा पुढील उपचारांसाठी हेल्थ असेसमेंट हे करतात किंवा त्याची आरोग्य तपासणी करतात. देन फोर्थ वन इज टू मॉनिटर ऑनगोइंग हेल्थ. म्हणजे काय, रुग्णांच्या आरोग्याचे निरीक्षण करणे किंवा आरोग्याची तपासणी करणे. त्याचं ऑब्झर्वेशन करून, त्याच्या शरीराचे निरीक्षण करून त्याच्या पूर्ण बॉडीची किंवा शरीराची तपासणी करणे. देन फोर्थ वन इज टू प्रमोट हेल्थ अँड प्रिव्हेंट इलनेस. म्हणजेच काय तर रुग्णाची जी काही आरोग्याची स्थिती आहे, त्याचा दर्जा वाढवणे किंवा जे काही होणारे आजार आहेत त्यांच्यावरती प्रतिबंध आणण्यासाठी हेल्थ असेसमेंट हे करतात किंवा आरोग्याची तपासणी करतात. आरोग्य तपासणीमध्ये काय तर त्याला कोणते प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्याला कोणते हेल्थ इश्यू आहेत हे आपल्याला काय समजतात आणि ते प्रॉब्लेम समजल्यानंतर किंवा त्यांच्या समस्या समजल्यानंतर आपण त्यांच्यावरती पद्धतशीर किंवा अप्रोप्रिएट उपचार त्यांना देऊ शकतो आणि ज्या काही पुढे जाऊन जे काही होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते प्रिव्हेंट करू शकतो किंवा त्यांच्यावरती प्रतिबंध आणू शकतो. देन लास्ट वन इज टू बिल्ड नर्स पेशंट रिलेशनशिप. म्हणजेच काय तर नर्स आणि पेशंटमध्ये जो काही IPR आहे, IPR म्हणजेच इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे ते बिल्ड करण्यासाठी, म्हणजे त्यांच्यामधले जे काही परस्पर संवाद आहे तो वाढवण्यासाठी आरोग्याची तपासणी करणे गरजेचे किंवा हा एक त्याचा काही पर्पज आहे. नर्स आणि पेशंटमधला IPR किंवा इंटरपर्सनल रिलेशनशिप वाढल्याने पेशंट नर्सला जे काही त्याच्या आरोग्याची माहिती आहे किंवा त्याचे हेल्थ इश्यू आहे ते कॉन्फिडेंटली शेअर करेल किंवा न घाबरता किंवा न लाजता शेअर करेल. त्यासाठी IPR मेंटेन करणे किंवा नर्स नर्स पेशंट रिलेशनशिप बिल्ड करणे गरजेचे असतं. त्यानंतर आपण बघूया प्रोसेस ऑफ हेल्थ असेसमेंट म्हणजेच आरोग्य तपासणीची प्रक्रिया. हेल्थ असेसमेंट इज अ सिस्टमॅटिक अप्रोच यूज्ड बाय हेल्थ केअर प्रोफेशनल्स टू evaluate a patient health status, detect health problems and plan appropriate intervention. म्हणजेच काय तर पेशंटची हेल्थ कंडिशन काय आहे किंवा आरोग्य स्थिती कशी आहे किंवा पेशंटला कोणते आजार आहेत किंवा कोणते हेल्थ इश्यू आहे, कोणते हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत हे ओळखण्यासाठी आणि ते ओळखल्यानंतर किंवा हेल्थ प्रॉब्लेम डिटेक्ट झाल्यानंतर त्याच्यावरती कोणत्या उपाययोजना किंवा त्याला कोणतं ट्रीटमेंट प्रोव्हाईड करता येईल किंवा त्याला कोणते उपचार देता येईल यासाठी आरोग्य
सेवा व्यावसायिकांनी म्हणजेच हेल्थ प्रोफेशनल्स, नर्स किंवा डॉक्टर्स यांनी वापरलेला पद्धतशीर दृष्टिकोन म्हणजेच काय? आरोग्य तपासणी किंवा हेल्थ असेसमेंट. ह्यालाच काय म्हणतात? आरोग्य तपासणीची प्रक्रिया किंवा प्रोसेस ऑफ हेल्थ असेसमेंट. देन इट इन्व्हॉल्व द फॉलोइंग स्टेप म्हणजेच काय तर आरोग्य तपासणी प्रक्रियेमध्ये किंवा प्रोसेस ऑफ हेल्थ असेसमेंटमध्ये काय काही स्टेप्स आहेत. जसे की हिस्ट्री कलेक्शन म्हणजेच माहिती गोळा करणे, फिजिकल एक्झामिनेशन म्हणजेच शारीरिक तपासणी करणे, देन ॲनालाइज डाटा म्हणजे जे काही माहिती गोळा केलेले त्याचे विश्लेषण करणे. त्यानंतर डायग्नोसिस म्हणजे रोग निदान करणे. त्यानंतर क्लिनिकल डिसिजन मेकिंग म्हणजेच वैद्यकीय निर्णय घेणे. म्हणजे जो काही डायग्नोसिस आपण ठरवलेलं आहे किंवा पेशंटने नाही तर डॉक्टरांनी किंवा नर्सने ठरवलेलं आहे. त्या डायग्नोसिसवरती वैद्यकीय निर्णय म्हणजे त्याला कोणते उपचार देता येतील हे निर्णय घेणे किंवा हे ठरवणे. त्यानंतर डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन म्हणजे काय? दस्तऐवजीकरण. जे काही पूर्ण माहिती गोळा केलेली किंवा फिजिकल एक्झामिनेशन केल्यानंतर जो काही डाटा गो गोळा होईल किंवा जी काही माहिती अं, गोळा होईल, त्या माहितीचे दस्तऐवजीकरण करणे म्हणजेच नोंद ठेवणे. आता आपण प्रत्येक स्टेपबद्दल डिटेल माहिती घेऊया. फर्स्ट स्टेप आहे हिस्ट्री कलेक्शन म्हणजेच माहिती गोळा करणे. गॅदरिंग सब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन ऑफ अ पेशंट म्हणजेच काय तर रुग्णाचे सब्जेक्टिव्ह डाटा गॅदर करणे म्हणजेच गोळा करणे. जसे की साइन अँड सिम्प्टम्स, मेडिकल हिस्ट्री, स्टाईल एक्सेट्रा. म्हणजेच काय रुग्णाला रु किंवा पेशंटमध्ये कोणकोणते साइन अँड सिम्प्टम्स दिसत आहेत किंवा त्याची पास्ट मेडिकल हिस्ट्री काय होती, प्रेझेंट मेडिकल हिस्ट्री काय आहे किंवा पास्ट सर्जिकल हिस्ट्री काय होती, हे सर्व माहिती गोळा करणे. किंवा लाईफस्टाईल, पेशंटचे राहणीमान कसे आहे किंवा घर घराचे जे काही वातावरण आहे किंवा सराउंडिंग एरिया आहे, ते कसं आहे, स्वच्छ आहे किंवा कसं आहे ते बघणे किंवा वॉटर सप्लाय कुठून होते, पाणी कुठून घेता येत हे बघणे किंवा ही माहिती गोळा करणे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे फिजिकल एक्झामिनेशन म्हणजेच शारीरिक तपासणी. त्यामध्ये परफॉर्म ऑब्जेक्टिव्ह असेसमेंट यूजिंग इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परकशन अँड अस्कल्टेशन. म्हणजेच काय तर ज्या काही फिजिकल एक्झामिनेशनच्या टेक्निक्स आहेत, जसे इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परकशन, अस्कल्टेशन यांचा यूज करून किंवा ह्यांचा वापर करून रुग्णाची माहिती गोळा करणे किंवा वस्तुनिष्ठ माहिती गोळा करणे. म्हणजेच इन्स्पेक्शन म्हणजेच काय तर निरीक्षण. रुग्णाचे निरीक्षण करून निरीक्षणाद्वारे आपल्याला काय समजेल, रुग्णाच्या त्वचेचा कलर किंवा त्याच्या शरीराची रचना किंवा त्याच्या शरीरावरती कुठे सूज आहे का किंवा स्वेलिंग आहे का हे बघणे किंवा ही सर्व माहिती गोळा करणे. म्हणजेच काही फिजिकल एक्झामिनेशन किंवा शारीरिक तपासणी. त्याच्यानंतर थर्ड स्टेप आहे ॲनालाइज किंवा विश्लेषण. जी काही माहिती गोळा केलेली कशाद्वारे? हिस्ट्री कलेक्शनद्वारे किंवा फिजिकल एक्झामिनेशनद्वारे जी काही माहिती गोळा केलेली त्या सर्व माहितीचं विश्लेषण करणे. म्हणजेच काय तर ॲनलाईज करणे. जो काही डाटा जमा झालेला आहे, त्या माहितीवरून किंवा त्या माहितीचे एकत्रीकरण करून त्याचं विश्लेषण करणे. डाटा ॲनलाईज का बरं करतात? तर रुग्णाची हेल्थ कंडिशन समजून घेण्यासाठी किंवा त्याच्या आरोग्याच्या स्थिती जाणून घेण्यासाठी ॲनलाईज करणे किंवा जे काही माहिती गोळा झालेली आहे, त्याचे विश्लेषण करणे गरजेचे असते. त्यानंतर चौथी स्टेप आहे डायग्नोसिस म्हणजेच निदान. जी काही माहिती गोळा झालेली आहे, त्याचे विश्लेषण केल्यानंतर त्यांच्या साइन अँड सिम्प्टम्सवरून किंवा पेशंटच्या चिन्ह आणि लक्षणांवरून एक डायग्नोसिस किंवा त्याला कोणता आजार आहे किंवा त्याला कोणती समस्या आहे हे ओळखणे म्हणजेच काय तर डायग्नोसिस किंवा निदान. त्यानंतर 5वी स्टेप आहे क्लिनिकल डिसिजन मेकिंग म्हणजेच वैद्यकीय निर्णय घेणे. रुग्णाची हिस्ट्री कलेक्शन केल्यानंतर म्हणजेच माहिती गोळा केल्यानंतर किंवा शारीरिक तपासणी केल्यानंतर जी काही माहिती गोळा होते ती आपण काय करतो तर त्याचं विश्लेषण करतो आणि विश्लेषण केल्यानंतर आपल्याला त्याला नेमकी कोणती आरोग्य समस्या आहे हे समजते किंवा त्याला कोणते हेल्थ प्रॉब्लेम आहेत हे समजतात आणि ते हेल्थ प्रॉब्लेम समजल्यानंतर आपण त्याच्यावरती एक क्लिनिकल डिसिजन घेतो किंवा वैद्यकीय निर्णय घेतो. म्हणजेच काय तर त्याला कोणत्या सेवेची किंवा कोणत्या नर्सिंग केअरची
गरज आहे किंवा त्याला प्रायोरिटी वाईज आपण केअर देतो. म्हणजे त्याला पहिले कोणत्या सेवेची गरज आहे, त्या प्राधान्यानुसार आपण त्याला केअर प्रोव्हाईड करतो किंवा ते आपण ठरवतो. त्यानंतर 6वी स्टेप आहे डॉक्युमेंटेशन म्हणजेच काय तर दस्तऐवजीकरण. म्हणजे जी काही माहिती गोळा झालेली आहे किंवा डायग्नोसिस झाल्यानंतर किंवा त्याला उपचार दिल्यानंतर जी काही गोळा झालेली अचूक माहिती आहे किंवा त्याला कोणत्या पद्धतीचा उपचार दिला किंवा कोणते ट्रीटमेंट दिले, हे पूर्ण माहितीची नोंद ठेवणे म्हणजेच काय डॉक्युमेंटेशन. त्याच्यानंतर आपण हेल्थ हिस्ट्री बघूया म्हणजे आरोग्याचा इतिहास. आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं की हेल्थ असेसमेंटचे 2 मेन कंपोनंट्स आहेत किंवा 2 मुख्य घटक आहेत. पहिला कोणता तर हेल्थ हिस्ट्री आणि दुसरा कोणता आहे फिजिकल एक्झामिनेशन. तर त्याच्यामधलाच पहिला हेल्थ हिस्ट्री हा कंपोनंट आता आपण बघूया. हिस्ट्री कलेक्शन is the first step in a health assessment, providing essential background information about the patient past and present health condition. म्हणजेच काय तर हिस्ट्री कलेक्शन ही हेल्थ असेसमेंटची पहिली स्टेप आहे, ज्याच्याद्वारे नर्स पेशंटची पास्ट मेडिकल हिस्ट्री किंवा पास्ट सर्जिकल हिस्ट्री ची इन्फॉर्मेशन जी काही किंवा हिस्ट्री आहे ती गोळा करते. म्हणजेच रुग्णाच्या रुग्णाला पूर्वी कोणते आजार होते किंवा पूर्वी एखादा काही आजार झालेला होता का? किंवा एखादी सर्जरी झालेली होती का? त्याची माहिती. त्याचबरोबर सध्या त्याला कोणते आजार आहेत किंवा कोणते हेल्थ इश्यू आहेत, हे सर्वांची माहिती गोळा करणे. हा डाटा कशाद्वारे कलेक्ट केला जातो किंवा कशा प्रकारे कलेक्ट केला जातो ते बघूया आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बायोग्राफिक डाटा. म्हणजेच रुग्णाची संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण डाटा जसे की पेशंटचं नाव, एज, जेंडर, मरायटल स्टेटस, ऑक्युपेशन, एज्युकेशन, देन रिलिजन ही सर्व माहिती पेशंटकडून घेणे किंवा गोळा करणे. त्यानंतर आहे सेकंड चिप कंप्लेंट्स सॉरी हेल्थ अँड अँड इलनेस हिस्ट्री म्हणजेच आरोग्याची किंवा आजाराची माहिती. त्याच्यामध्ये पहिले चिप कंप्लेंट्स. चिप कंप्लेंट्स म्हणजे काय? रुग्णाला कोणत्या अशा आरोग्याविषयी तक्रार आहेत किंवा त्याला काय होते ते. जसं रुग्णाला नोझिया, व्हॉमिटिंग किंवा फीव्हर होत असेल किंवा अंग दुखत असेल, वीकनेस ह्या काही त्याच्या चिप कंप्लेंट्स. ह्या पूर्ण चिप कंप्लेंट्सची किंवा त्याच्या आरोग्याच्या रिलेटेड ज्या काही तक्रारी असतील त्यांची नोंद घेणे किंवा माहिती घेणे. त्यानंतर आहे हिस्ट्री ऑफ प्रेझेंट इलनेस म्हणजे त्याला सध्या कोणत्या आरोग्य समस्या आहेत किंवा कोणते हेल्थ इश्यूज आहेत किंवा कोणते हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत ते माहिती घेणे किंवा त्याचे इन्फॉर्मेशन घेणे. त्यानंतर सेकंड पास्ट हेल्थ हिस्ट्री म्हणजेच त्याला पूर्वी कोणते हेल्थ इश्यूज होते किंवा कोणते हेल्थ प्रॉब्लेम होते. त्याची पहिले कोणती सर्जरी झालेली आहे का? किंवा कोणते एखादे असे मेजर डिसीज किंवा हेल्थ प्रॉब्लेम झालेले होते का? त्याची माहिती घेणे किंवा इन्फॉर्मेशन घेणे. त्यानंतर आहे फॅमिली हेल्थ स्टेटस म्हणजे रुग्णाच्या किंवा पेशंटच्या फॅमिलीच्या जी काही हेल्थ स्टेटस आहे त्याची माहिती घेणे किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत किंवा कोण-कोण आहेत, त्यांना काही आजार आहेत का? त्याची माहिती घेणे. फॅमिली हिस्ट्री घेणे का बरं महत्त्वाचे आहे? तर एक पेशंटला जर जेनेटिक डिसऑर्डर असतील किंवा आनुवंशिक आजार असतील, ते ओळखण्यासाठी किंवा ते समजण्यासाठी पेशंटची फॅमिली हिस्ट्री घेणे सुद्धा काय आवश्यक आहे किंवा गरजेचे आहे. त्यानंतर पर्सनल हॅबिट्स अँड पॅटर्न ऑफ लिव्हिंग म्हणजेच काय? रुग्णाची वैयक्तिक सवयी किंवा त्याची जीवनशैली कशी आहे त्याची माहिती घेणे. म्हणजे पेशंटला काही वाईट सवयी आहेत का? जसं की तंबाखू खाणे, त्यानंतर अल्कोहोलिझम किंवा अल्कोहोलचे सेवन करणे यांसारखे काही वाईट सवयी आहेत का? किंवा तो कोणत्या प्रकारचा आहार घेतो किंवा दिवसातून किती टाईम आहार घेतो, हे ही सर्व हिस्ट्री घेणे किंवा ही सर्व माहिती घेणे. त्यानंतर काही चांगल्या सवयी आहेत का? जसं की व्यायाम करणे, एक्सरसाइज करणे, मेडिटेशन करणे, योगा करणे यांसारख्या काही चांगल्या सवयी आहेत का? ह्याची माहिती घेणे. हेल्थ असेसमेंटमध्ये जे काही 2 कंपोनंट होते, त्याच्यामधील पहिला कंपोनंट आपण बघितलाय. तो कोणता आहे? तर हेल्थ हिस्ट्री हा कंपोनंट आपण आत्ता बघितलेला आहे. आता जो काही दुसरा कंपोनंट आहे, फिजिकल एक्झामिनेशन हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर आज आपण काय-काय शिकलो? हेल्थ असेसमेंटमध्ये हेल्थ असेसमेंटचे इंट्रोडक्शन, त्यानंतर हेल्थ असेसमेंटचे पर्पज,
त्यानंतर हेल्थ असेसमेंटची प्रोसेस कशी असते किंवा आरोग्य तपासणीची प्रक्रिया कशी असते ते बघितले आणि त्या प्रक्रियेमध्ये किंवा त्या प्रोसेसमध्ये जे काही स्टेप्स होत्या जसे की हिस्ट्री कलेक्शन, फिजिकल एक्झामिनेशन, ॲनालिसिस ऑफ डाटा, डायग्नोसिस, क्लिनिकल डिसिजन मेकिंग, त्यानंतर डॉक्युमेंटेशन हे स्टेप बघितल्या. त्यानंतर आपण हिस्ट्री कलेक्शन बघितले. हिस्ट्री कलेक्शनमध्ये आपण काय-काय करतो किंवा कोणत्या प्रकारची हिस्ट्री घेतो ते बघितले. आता सेकंड कंपोनंट राहिले आपलं फिजिकल एक्झामिनेशन. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आशा करतो तुम्हाला लेक्चर समजलं असेल आणि ह्याच्यापुढे तुम्हाला कोणत्या टॉपिक्सचे किंवा कोणत्या टॉपिकवरती मराठी नोट्स पाहिजेत किंवा लेक्चर पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. थँक यू.